हाय हॅलो नमस्ते दादा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप स्वागत आहे. आणि आजचा दिवस मला आनंदाचा सुखाचा आरोग्याचा जाऊ तिथे बाप्पाच्या प्रार्थना. आज 12 आहे शनिवार आणि चाललं आहे आज बिझी शेड्यूलमध्ये आपलं फ्लॅटचं काम. पाठीमागं माझ्या चक्का टाकलेला आहे बघा. रात्री मला काही येता आलं नाही कारण धुलीवंदन तुळवडीचं मटण बनवायचं होतं आपल्याला. त्यामुळं मला वेळ नव्हता इकडे यायला. मुलगा यश आणि मिस्टर दोघंजण आलेले आणि त्यांचंही काम ती करून गेलं. तर ऑर्डरचं काम आज चालू राहील. श्रीखंड बनवायचं आहे आपल्याला. 100 किलो श्रीखंड मंगळवारी द्यायचं आहे आपल्याला. पॅकिंग पण आहे. पॅकिंग पण जयसिंगपूरला पोचवायचं आहे. ते पॅकिंग पण बनवायचं आहे. शॉपीचं पण सगळं माल संपला आहे तो पण बनवायचा आहे. आणि आज सकाळी 9 वाजल्यापासून काम चालू आहे. थोडा वेळ म्हटलं तुमच्याशी बोलावं. चाललं आहे बघा माझं शूट घ्यायचं. कशाचे दूध आहेत बघा. ऑर्डरसाठीचं दूध गरम व्हायला लागले. म्हणजे खूप लोडशेडिंग आहे. काल खराब झाला आहे गॅस, त्यामुळं बरोबर कामं सगळं आवडून ऑर्डरसाठीचा आपला सगळा चक्का 11:30 वाजत आले आणि लास्टचं दूध गरम होत आले. टेम्परेचर अजून याचं आलेलं नाही. येईलच एक 5 मिनिटात टेम्परेचर येईल. उष्णता खूप आहे आणि उन्हाळा खूप आहे, त्यामुळं मुंग्यांचा त्रास खूप व्हायला लागला आहे. खूप लाल मुंग्या होते. इकडं पण आहे. टेम्परेचर सेट करायचं चालते. इकडं कप पण सेट करायचं चालले. पॅकिंग करायचं चालले. हॉटेल लाईनचं सगळं कप संपले. कप पण चाललं आहे आता हे करायचं पॅकिंग करायचं. 11:30 वाजले. त्या दुधाचं अजून टेम्परेचर यायचं आहे बघा. खूप ऊन आहे, उष्णता खूप आहे, त्यामुळं टेम्परेचर लवकर सेट होणं आत्ताची गरज आहे उन्हाळ्याची. काही नुकसान झाले खूप मोठं. ऑर्डरचं आपलं बघा काम चालू आहे. अजून काही संपलेलं नाही. सगळं श्रीखंड बनवून तयार आहे. एवढं ही 75 किलो बनले. अजून 25 किलो आपल्याला ऑर्डरसाठी बनवायचं आहे. शॉपीच्या पॅकिंगसाठी वेगळं बनवायचं आहे. कप पॅकिंग वगैरे सगळं झाले. 2 वाजले. फक्त क्लिनिंगची कामं आता थोडीशी शिल्लक आहेत. करून आता मग घरी जाणार जेवायला. ही आपले श्रीखंडचे चक्क्याचे कपडे आहेत. ते आता मी क्लिनिंग करून घेणार आहे. आणि भांडी पण थोडीफार आहे, ती पण क्लिनिंग करून घेणार. ही आपल्याला श्रीखंड बनवलेले सगळे भांडे क्लिनिंग करून घ्यायचे आणि मग घरी जायचं आहे. रात्रीचे 8 वाजलेत आणि चक्का टांगायचं आपलं सेट करायचं काम सगळं झाले. उद्या ऑर्डरचं शेवटच्या टप्प्यातलं काम आपलं होऊन जाईल. रात्रीचे 8:15 वाजलेत आणि आपली हरभरा भाताची तयारी चालली बघा. त्याच्यासाठी हे हरभरे घेतलेत मी सोलून. त्याच्यासाठी भरपूर लसूण, कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता आणि मोहरी, हळद आणि हे भरपूर सारे हरभरे. आणि हा मी तांदूळ घेतला आहे धुवून स्वच्छ आणि ड्रेन करत ठेवला आहे. तर मी तेल टाकून घेणार आहे. तुपाचा पण वापर करू शकताय आपण, पण मी तेल वापरले कारण तूप आत्ता मी बनवलेलं नाही, संपले तूप. तेल आता गरम झाले. मोहरी टाकून घ्यायची आपण. मोहरी टाकल्यानंतर मग त्याच्यात टाकणार आहे आपण हा भरपूर सारा लसूण.
लसूण थोडासा ब्राऊन कलरवरती हे झाल्यानंतर फ्राय झाल्यानंतर कांदा टाकणार आहे हा भरपूर सारा. एक कांदा घेतलाय मी, एक टोमॅटो घेतलाय आणि कांदा पण मी ब्राऊन कलरवरती भाजून घेणार आहे. कांदा झालाय ब्राऊन कलरवरती भाजून. आता कढीपत्ता आणि लास्टला टोमॅटो घेतला मी कट करून तो टोमॅटो टाकला. टोमॅटो थोडासा मऊ बनवून टाकून परतून घेणार आहे. लास्टला आपण हे हरभरे सोलून घेतलेत, ओले हरभरे ओले टाकून घेणार आहे सगळे. थोडासा कच्चा पण हरभऱ्यांचा गेल्यानंतर आपण त्यात तांदूळ टाकणार आहे. आता थोडीशी मी हळद टाकून घेणार आहे त्याच्यात. मला हळद घातलेला भात आवडतो आणि शरीरासाठी हळद आपल्याला गुणकारी आहे, त्यामुळे हळदीचा वापर शक्यतो करावा जास्त जेवणात स्वयंपाक करताना. आणि आता हे लास्टला तो तांदूळ स्वच्छ धुवून ड्रेन करत ठेवलेले तांदूळ आपण मिक्स करून घेणार आहे. सोनम तांदूळ असतील बहुतेक, ओलं नाही येते, सोनम तांदूळ. थोडंसं तांदूळ थोडे पांढरे होईपर्यंत आपण तेलात परतून घेणार आहे. मग इकडे मी गरम पाणी करत ठेवलं ते गरम पाणी ओतणार आहे त्याच्यात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आत्ता माझ्याकडं गरम मसाला अवेलेबल आहे, हा किचन किंगचा, तो मी टाकून घेणार थोडासा. आणि आता लास्टला हे इकडं मी गरम पाणी करून घेतलं. अजून जर पाहिजे असेल तर आपण अजून गरमच पाण्याचा वापर करायचा याच्यात. आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. झाला आपला हरभरा भात तयार. तीन शिट्ट्या आपण करून याच्या घेणार आहे या भाताच्या, म्हणजे भात आपला रेडी होईल. आणि गॅस थोडासा कमी करून थोडं मुरू देणार आहे भात आणि नंतर बंद करणार आहे. 5 मिनिटात आपला भात बनवून रेडी आहे बघा. हा सगळं फक्त तयारी अगोदर करून घ्यायची. भात आपला बनवून आता तयार आहे. माझा बनवून तयार आहे बघा, असा मऊसूत, खूप छान आणि खूप कमी साहित्यात घरातल्या हा माझा भात बनवून तयार आहे.